राहुल दादा नमस्कार. नमस्कार. दादा हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज पहिलाच दिवस वर्षाचा आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपला सर्वांचा लाडका मथुर आणि एलियन घरचाच आज कुठून कुठेतरी गुलालामध्ये राहिलाय. आनंदच काय वेगळा आहे. कशा प्रकारे आनंद साजरा करताय आज? आज सर्वप्रथम माझा काळी मथुरने आज आणि एलियनने दोघांनी गुलाल मिळवून दिला आणि दोघांच्या सोबत पळणारे नंदी एक रायबा आणि एक सुंदर, या चारी नंदींनी मला आज गुलाल मिळवून दिला. आज नवीन वर्षाचा चांगला दिवस आणि चांगली सुरुवात करून दिली. त्याच्यामुळे माझे फॅन फॅमिली कुटुंब असतील सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या आयुष्यात भरघोस यश येवो, सुख समृद्धी येवो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. दादा आज सोनू दादा पण आल्यात. कुठे ना कुठेतरी होणाऱ्या चुकी आज आपण लक्षात आल्या, निदर्शनास आणल्या आणि त्या सत्य घटनेमध्ये रूपांतर करून कुठे ना कुठेतरी चांगला गुलाल आज घेतलाय. चांगली काय गाडी होती, तिचा पराभव नव्हता होता आज. गोलवलीची गाडी होती. पंडित दादाचा बैल होता सोन्या आणि एक खंड्या म्हणून होता. तर आज ती गाडी एकदम खुल्या अंतराने आज केली आणि मारली सुद्धा. खूप आनंद वाटला. ते पण नंदी चांगले पळाले आणि चांगलेच पळत होते एवढे दिवस. त्यांचा पण पराभव होत नव्हता. मग आज त्या गाडीचा या गाडीने दोन्ही वासरांनी पराभव केला आणि त्यांना सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा माझ्या. दादा बघा, तुम्ही नेहमीच हार असो किंवा जीत असो प्रत्येकाला शुभेच्छा देत असतात. भले आपल्या विरुद्धकांना केलेल्या असो. आता मागच्या वेळीच पण एक चांगली लढत झालेली, तेव्हा पण तुम्ही फोन करून शुभेच्छा दिलेल्या आपल्या उंबरलीच्या वजीरच्या मालकांना. काय सांगाल? नाही, हो खेळ आनंदात आहे. आनंदामध्ये खेळल्यानंतर आनंदाला आनंदच भेटत असतो. मग आमच्याकडून रागाला राग भेटत असतो. मग त्याच्यामुळे कधी आमच्या सोबत जे खिलाडी वृत्तीने खेळतात मग त्याचा आम्हाला आनंद असतो आणि हारजीत होत असते. पुढच्या टायमाला जितायचा प्रयत्न करायचा. दादा एक मोठी खरेदी केली पण कुठून कुठेतरी अपयशच येत होतं. आज काय आला ना यश. 100% पहिली पायरी तर अपयशाचीच असते. तो पण विचार करत असेल का, सोनू भाऊ पण विचार करत असेल का दादा आता काही रिटर्न पाठवतो का बैल माझ्या घरी. पण असं काय नाही, एकदा घेतला. पण त्यांनी पण प्रामाणिकपणे मुंबईला येऊन पुन्हा एकदा आज सोनू भाऊचा सुद्धा एलियननी मान ठेवला आणि आज गुलाल मिळवून दिला. दादा म्हणजे बघा आमच्याकडे आनंदाची गोष्ट आहे. आमचे जे कट्टर सैनिक आहेत ते एकदम, त्यांना सुद्धा असं वाटतं का बाबा मथुर एलियन 1001 धावन नेहमी गुळात राहो, जिंकत राहिली पाहिजे. मग त्याच्यामध्ये सगळ्यांची खुशी असते. माझी एकट्याचीच खुशी नसते. ठीक आहे, कधी कधी जेव्हा आपले नंदी हारतात तेव्हा वाईट तर वाटत असतं, पण कधी कधी मला तर अक्षरशः तो दिवस माझा खूप बेकार जात असतो. म्हणजे प्रत्येकाला दादा, ते फक्त तुमचीच नाही, प्रत्येक फॅन फॅमिली कुठे ना कुठे तरी ना अक्षरशः फोन बंद करून किंवा एक डोळ्यातून अश्रू येतात जेव्हा म्हणजे खरंच मथुरला हरताना किंवा एलियनला हरताना बघते तेव्हा. काय सांगाल? आता हे सगळे जनसामुग्री आहे आमची. सगळे बिचारे मथुर जिंकण्यासाठी, एलियन जिंकण्यासाठी येत असतात आणि यांना सगळ्यांना त्यातला आनंद भेटत असतो. म्हणून त्यांच्या आनंदामध्ये कुठेतरी माझा सुद्धा आनंद लपलेला असतो. म्हणून मथुरला नेहमी सांगत असतो, जोपर्यंत पळतोय तोपर्यंत गुलाल घेत राहा. आमच्याकडून चुक्या होत असतील, पैरे चुकत असतील तर माफ करा. का कधी कधी प्रेमापोटी सुद्धा पैरे द्यायला लागतात संबंध ठेवण्यासाठी. दादा आताच वहिनींचा कॉल झाला, कुठे ना कुठे त्यांना पण घरनं अशा अपेक्षा लागलेली असतं. काय सांगाल? हारल्यावर लय परेशान करतात मला. हा का? म्हणजे सण नाही होत. घरामध्ये सुद्धा बोलणं ऐकायला लागतं मला. कारण की सगळे हारलेत तरी चालतील, पण मथुर नाही हारला पाहिजे आपला. मथुर नेहमीच गुलालाचा विजय घेऊनच मथुर घरी आला पाहिजे. म्हणजे घरच्या लक्ष्मीला सुद्धा वाटत असतं का मथुर जितला पाहिजे, असं आहे. दादा इतर नंदींच्या हरण्याने आणि मथुरच्या हरण्याने एक वेगळाच मनाला ठेस पोहोचली जाते. तुमचं काय म्हणणं आहे? हारला तरी काय फरक नाही पडत, पण गरीबाशी हारल्यावर आनंद वाटतो, कारण की त्यांचे नंदी उजेडात येतात. मारलेल्यांची हारल्यावर वाईट वाटतं मग, असं होतं. दादा आज बघतोय फॅन फॅमिली तुमच्या सोबत नेहमी, म्हणजे हारली तरी पण सोबत आणि जिंकली तरी पण सोबत कायम, म्हणजे अशी कट्टर फॅन फॅमिली तुम्हाला भेटलेली आहे. खूप किती आले अभिमान ना, खूप वाटतोय. गेले, पण माझे फॅन फॅमिली कुटुंब ते माझे सोबत एकदम प्रामाणिकपणे निष्ठेने राहिले. आणि वाटत होता कुठेतरी हारल्यानंतर फॅन फॅमिली कुटुंब कधी कमी होईल, पण कमी नाही झाला, वाढत गेला. त्याच्यामुळे त्यांचा मला अभिमान आहे. आता मी 28 तारखेला एक मथुरच्या नावाने पहिली शाखा ओपन केलेली आहे अहिल्याबाई नगरला. तर तिथे मी जाणार आहे. माझे मोठे बंधू तात्या शेठ आम्ही सगळे एकत्र
त्या उद्घाटनासाठी एक मथुरच्या नावाने पहिली या महाराष्ट्रात शाखा ओपन झाली कपड्याची दुकानाची. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की त्या मथुरने मला काय मिळवून दिलं, तर हे मिळवून दिलं. बरोबर. तिथून वापस आमचे बांगर साहेब आहेत, आमदार आमच्या पक्षाचे, त्यांच्याकडे स्पर्धा आहे 27, 28, 29. मग मथुरला घेऊन तिथे सुद्धा जाणार आहे. दादा बघायला गेली तर आज मथुरच्या विरुद्ध एक मोठी गाडी होती. अक्षरशः म्हणजे चांगली पळते ती गाडी नाही, पण. लहान लहान भावाचा आज जो हे होता, ते पण आपले घरचे संबंध आहेत, पोरं चांगले आहेत. त्यांना पण ड्रायव्हर नव्हता तरी पण आम्ही एकामेकाशी हसतच गाडी केली, हसत खेळत, बा ये पुढे पुढे ते सांगत होते, ड्रायव्हर नाही. पण ठीक आहे, एकामेकाला सांभाळूनच खेळ करायचा असतं. त्यांना सुद्धा शुभेच्छा. त्यांनी ते याच्या पाठीमागच्या टायमाला आपले संदीपभाई माये असतील, कान्हा पाटील असेल, कान्हा आमचा भाऊ आहे. म्हणजे या दोन्ही नंदी ते टॉपचे मारले त्यांनी 2-3 छेकड्यामध्ये. पण अक्षरशः मी विचारलं कान्हाला काय प्रॉब्लेम होता का, नंदीला ताप होता त्यांच्या मेहरबानला, त्याच्यामुळे मी बोललो ठीक आहे, काय हरकत नाही. पण कधी कोणता नंदी म्हणजे आता तो मुका आहे तर तो बोलणार नाही, मग असे सगळे प्रॉब्लेम येत असतात. म्हणून कधी कोणत्याही गाड्या असतील आज ज्या टॉपला पळत असतील त्यांना सुद्धा कोणी नावं नका ठेवू, कारण की ते पळतायत, त्यांच्या पळाच्या जोरावर ते नाव केलंय त्यांचा. बरोबर. मग त्यांचा अभिमान वाटला पाहिजे आपल्याला दुःख नाही झाला पाहिजे का ते पळतायत ना, त्यांना हरवायचं आहे. हा खेळायचं तर खेळू, आपण प्रेमापोटी खेळू, मग त्यांना हरवायचंच म्हणून त्यांच्यावर जळायचं असं हे सगळं नाही करायला पाहिजे. आम्हाला अभिमान आहे ज्या आत्ताच्या घडीला भुंगा पळतोय, सैराट पडतोय. सैराट आमच्या भाच्याचाच नंदी आहे सैराट पण. मिलिंद शेट्टी आमच्या भरपूर गाड्या झाल्या, 3-4 वर्ष रेग्युलर गाड्या झाल्या. मिलिंद शेटला पण माहित आहे आमचा स्वभाव कसा आहे ना. मिलिंद शेटची आम्ही खूप शर्यती खेळलो ना, खूप आनंदात खेळलो. मिलिंद शेटचा वडील होता ना, म्हणजे एवढे दिवस त्यांचं काही बोलत नव्हतं, पण काय फॅमिली कुटुंब वाईट बोलत असतं, मग आपल्याला पण वाटत नाही का त्याला कोणी वाईट बोलावा, कारण की त्यांचे वडिलांचे जो खेळ होता ना तो खूप चांगल्या रीतीने खेळायचा मिलिंद शेटचा वडील. आणि ते सावकार ग्रुपचं नाव खूप आधीपासून होता, जपान लक्षापासून होता. असं आहे ना, मी त्यांच्याशी खूप शर्यती खेळत राहिलो ना. सगळ्यात जास्त पैसे लावले असतील ना तर ते आमच्यासोबत मिलिंद शेट्टी लावले असतील. पण आता लावत नाही, आता तो पळतोय तर. हा बरोबर. आणि दादा एक आनंदाचा क्षण पण देऊन गेलेला आहे. एक कुठेतरी तुम्ही एकत्र येणार हा क्षण सगळीच जण वाट आम्ही बघत एकत्रच होते. आहेत, आम्ही काही हे नाहीये. खाली प्रत्येकाने आपला तोंड सांभाळावा. त्याला कधी एक सापड मारलेली परवडते, तोंडातून काही वाईट शब्द बोलले ते मग ते डोक्यातून उतरत नाही माझ्या. बरोबर. म्हणून मी कधी कधी लांब असतो सगळ्यांपासून. आणि काय या बैलगाडा क्षेत्रामध्ये मला तर लपडे करून नावच दिलेलं आहे सर्वांनी. त्याच्यामुळं मी कोणाच्या आधीत नसतो ना मधीत नसतो. माझी गाडी असेल तर एकतर सोडायला जाईल, नाहीतर मी सुतावर थांबेल, पण मी कोणाची शर्यत बघायला सुद्धा थांबत नाही मी कधी मैदानामध्ये. दादा बघा अगोदर ज्या शर्यती म्हणजे आपण चांगल्या अगोदरपासून एकदम प्रेमाने शर्यती केले झालेल्या आहे. अगोदरचे राहुलभाई आणि आताचे राहुलभाई याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतोय. प्रत्येक जण तुमच्या या म्हणजे शांत वृत्तीला तसेच बऱ्याचशा गोष्टी असतील तुमच्याकडनं शिकून घेतात आणि म्हणजे बऱ्याचशा अशा शर्यती करायला बघतात. अगोदर आणि आता मध्ये बराचसा डिफरन्स आलाय. तुला एकट्याला दिसतो शांत. नाही तरी पण शांत आहे आपण, म्हणजे चांगल्याला चांगलाच असतो आपण नेहमी ना. याच्या पुढे पण या बैलगाडा क्षेत्राला कुठे काळबोट नाही लागणार ह्याची मी काळजी नक्कीच घेईन. कारण की आता काय फॅमिली कुटुंब वाढलायत, परिवार आहे आपला, पोरं मोठे झाल्यात, आपले चाहते आहेत, आपल्याला मानणार आहेत, कोणतरी आपली वाट बघत राहतो, म्हणून ना त्यांची सुद्धा कोणतरी वाट बघत राहतो. म्हणून या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. दादा जय श्रीराम. दादा 2च मिनिटं फक्त 2च मिनिटं. दादा आता मोठी मैदानं पडलेली आहेत. एक 31 तारखेला आहे मार्चला आणि एक 22 तारखेला आता आहे. कसं काय नियोजन करताय मथुरचं? घाटावरती पळेल, याच महिन्यात पळेल, पण कधी कुठल्या तारखेला पळणार ते अजून फिक्स नाहीये, ते ठरवायचंय. पण 22ला बहुतेक नाही वाटत मला. ओके. आपल्या मुंबईला नाही? मुंबईला नाही, कारण की मुंबईला 2 मैदानं कॅन्सल झाले. एक गट काढून कॅन्सल झाला, एक सेमी काढून कॅन्सल झाला. काय मुंबईमध्ये नेणार यांचं नियोजन, काय बोलणार, चांगलं नाही वाटत बोलायला. असू द्या, काय हरकत नाही, पण प्रयत्न केले त्या लोकांनी 3 फेऱ्याचा मैदान करायचा, त्याच्याबद्दल आनंद आहे. पण मैदान पूर्ण नाही होत, कोण हारतो कोण जिंकतो ते लोकांना पण बघायला पाहिजे ना. बरोबर आहे. दादा शेवटचाच प्रश्न बघा, आता मथुर एवढं म्हणजे खूप अगोदरपासून पळतोय, त्याच्या फिटनेस मध्ये जराही आता अजूनपर्यंत म्हणजे तो खंडेरायाचा घोडा आहे तो. आणि दादा आता सध्या बघतोय त्याला किल्लार खाद्य देखील चालू आहे. खाद्याबद्दल काय सांगाल? काय अनुभव आहे ते? खाद्याबद्दल असं आहे, ते पुण्याचे दादा आहेत आणि आमचा पंकज आहे कर्जतचा. हे आमच्या दावणीला मोफत 4-4, 5-5 गुणी देतात मोफत ना. त्या खाद्याच्या मुले
आज म्हणजे जनावरांची जे आपले म्हणजे जी मथुर झाला, एलियन झाला, म्हणजे ते बोलतात ना जनावरांचं खाणं, पण सॉरी जनावर म्हणून मी चुकीचा उल्लेख केला. माझा नंदी आहे, त्याला ते खाद्य देतात आणि त्या खाद्याच्या माध्यमातून आज त्यांची फिटनेस चांगली राहिलेली आहे आणि प्रत्येकाने त्याचा म्हणजे नंदीला रिझल्ट भेटत असतो. तो त्यांच्यामुळे आज आमच्या दावणीला सुद्धा भेटलेला आहे. दादा बघा एवढं चांगली फिटनेस झाली, हे खाद्य तुम्ही रिकमेंड कराल का? म्हणजे बघा बरेचशा हा खाद्यामध्ये देवाने बरेचसे प्रॉब्लेम घडवलेला आहे, असतात. हा खाद्याने घडवलेला नाहीये, हा देवाने घडवलेला नंदी आहे. बरोबर. त्याच्यामुळे खाद्याचा उल्लेख काय करणार मी, का त्या व्यक्तीने आमच्या दावणीसाठी त्यांनी आमच्यावर केलेले जे उपकार आहेत त्याच्याबद्दल 2 शब्द बोललो आणि खाद्य चांगलं आहे आणि त्या खाद्याचा रिझल्ट भेटत असतो. आणि प्रत्येकाने त्याचा प्रयत्न करा. चुकून कोणता पळाला ना तर 100% खूप लफडा साऱ्या होईल. शुभेच्छा दादा. जय श्रीराम.